आई जिजाऊ, आई रमाई, आई सावित्रीबाई, आई अहल्यादेवी होळकर यांना मी नमन करते. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते. आदरणीय मंचवर उपस्थित ज्या पक्षांनी रवीजी या मतदारसंघाला घडवून आणलं असे प्रत्येक माझा कार्यकर्ता, माझे पक्षाचं आणि या पक्षाचे ज्यांनी एक युवा म्हणून या पक्षाची सुरुवात केली, तुमचे सगळ्यांचे भाऊ, बन्नेरा मतदारसंघाचे आमदार रवीजी राणा. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. लप्पी भैया, कात्रे मामाजी, वानखडे काका, कस्तुरे काका, अजय गाडे काका, कमल किशोर मलानी काका, पवन भैया जाजुदिया, जीतू भाऊ दुधाने, अजयजी देशमुख, जिल्हा अध्यक्ष ज्योतिताई सैरेसे, नितीन भाऊ बोरेकर, संजय भाऊ इंगासपुरे, सुमतीताई ढोके, आशिषजी गावंडे, अजय भाऊ जयस्वाल, सगळे मान्यवर जोडेही मंचावर आहे. सगळे माझे पदाधिकारी, माझे परिवार, जेवढी मातृशक्ती आहे, युवा शक्ती आहे आणि ही मीटिंग जे आम्ही आज घेतलेली आहे आणि ज्या मीटिंग नंतर आपण छोटेसे ठिकाणी ऑफिसमध्ये मीटिंग ठरवली होती की त्या ठिकाणी घेऊ, पण जेव्हा बरेचसे कार्यकर्त्यांचे फोन आले की ताई आम्ही सुद्धा येत आहे, आम्ही येणार आहे, आम्ही या कार्यक्रमासाठी येणार आहे आणि इचेमध्ये आम्हाला सुद्धा यायचं आहे, तर आम्ही एक ठिकाण ठरवलं. नाही तर हा ऑफिसचं आणि तळागाळामध्ये जे पदाधिकाऱ्यांनी गेल्या 16-17 वर्षापासून स्वाभिमान निर्माण केला या मतदारसंघामध्ये, या जिल्ह्यामध्ये आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये, हा बैठक त्यांच्या सोबत होती आणि त्यांच्या मत काय हा विचारण्यासाठी या छोटीशी आमची मीटिंग आपण ठरवली होती. सगळ्यांनी आपले आपले विषय इथे मांडले, पदाधिकाऱ्यांनी आपले मत मांडले. ऐकत असताना आमचे पदाधिकारी ज्यांनी जीवाचा रान केला, स्वाभिमानमध्ये आमदार घडून आणलं आणि आमदार तिसऱ्यांदा घडवत असताना खासदार सुद्धा या पक्षांनी घडून या जिल्ह्याला दिलं. त्यांच्यासाठी सगळ्यांचे मनापासून या पक्षाची कार्यकर्ता आणि या पक्षाची कार्य अध्यक्ष महिला आघाडीची म्हणून मी आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद करते आणि सगळ्यांना एकदा जोरदार जय स्वाभिमान, एकदा सगळ्यांचे हात वरती, जय स्वाभिमान, जय स्वाभिमान. ही मुठात खूप मोठी ताकद आहे बरं. जय सियाराम. या कार्यकर्त्यांनी, रवीजी मला बरेचशे गोष्टी आठवते. आपण जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले, मी तर नव्हती, पण जेव्हा दुसरे इलेक्शनच्या अगोदर जेव्हा मी आली लग्न करून या जिल्ह्यामध्ये, मी मंचावर उभी राहायची. आजही सगळे सिनियर नेते आहे या जिल्ह्यामध्ये आणि तेव्हाही होते. मी मंचावर उभी राहायची तर माझी टिंगल उडवायचे, मला हिरोईन म्हणून. तेव्हाही ते माझं नाव घ्यायचे, हिरोईन आली म्हणून. आणि मंचावर आल्यानंतर मी बोलायला सुरुवात केली, शिकण्याचा प्रयत्नाला सुरुवात केली, तेव्हा मी मंचावर बसत असताना टिंगल उडवायचे. आणि तेव्हा मी सुरुवात केली कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आम्ही आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर आम्ही चालणारे आहे. संघर्ष कायले म्हणते
जिद्द कायले म्हणते, संघर्ष मी आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडनं शिकलो. आणि जिद्द काय असते, स्वराज्याचा निर्माण कायले म्हणते, ते छत्रपती शिवाजी महाराजांकडनं मी शिकलो. आणि ते करता करता रवीजी ते हसत होते, मी शिकत होती. ते हसत गेले, मी शिकत गेली. ते हसत राहिले, मी शिकत गेली. आणि मी 5 वर्षाचे कार्यकाळ माझा खासदारकीचा पूर्ण केला. ते अजूनही हसताय आणि येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा त्यांना मी हसण्यासाठी सोडलेलं आहे. आणि मी तळागाळाचे लोकांसाठी जमिनीवर जाऊन मातीमध्ये राहून त्यांच्यासाठी काम करण्याचा प्रयत्न मी गेल्या 5 वर्ष नाही 13 वर्षापासून या जिल्ह्यासाठी करते आहे. आपले आपले मत, वेगळी वेगळी बातमी जे चॅनलवर येतात, मला बरेचसे रवीजी आपल्याला माहीत नसन, कारण जिल्ह्यामध्ये फिरत असताना माझे खूप सारे कार्यकर्त्यांनी मला मेसेज टाकले की ताई आम्ही आज खूप लांब आहे, तर मी या कार्यक्रमाला बैठकीला येऊ शकत नाही आहे, पण तुम्हाला एक विनंती आम्ही नक्की करू. आणि युवा कार्यकर्ता असे करीबन 50 मेसेज मला असं माझे कार्यकर्त्यांचे आले असन की तुमचा निर्णय हा शेवटचा निर्णय आमच्यासाठी राहील. पण त्या मेसेजमध्ये जे लिहिलं होतं ते मला भावनिक करणारं होतं. त्यांनी म्हटलं, रक्त देऊ या पक्षाला आम्ही मोठं केलं, आमचे एक एक पसिनाचं बूंद देऊन आमदार आणि खासदार आम्ही या पक्षाचे निर्माण केले. कोणताही निर्णय घ्यायचा पहिले आमचे स्वाभिमानाची एकदा नक्की आपण त्याचा विचार आपण नक्की कराल एवढीच अपेक्षा करतो. आणि त्या मेसेजमध्ये असं त्यांनी लिहिलं होतं की ताई वहिनी, तुम्ही जेही निर्णय घ्या आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू, पण आमची इच्छा आहे की तुम्ही NDAचे घटक म्हणून जर खासदारकी लढवली तर आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त आनंद कधीही नाही राहणार. असे 40 ते 50 मेसेज ज्या दिवशीपासून रवीजी रात्री नागपूरला गेले, आमचे आदरणीय आमचे नेते देवेंद्र फडणवीसजींना जेव्हा ते रात्री भेटून आले, जसा सगळ्यांना कळलं की ते भेटीसाठी अर्जंट बोलवलं आणि ते तिथे पोचले. आणि त्याच्यानंतर जसे मेसेज चालू झाले मी मेसेज वाचत राहिली, कारण माझा एक एक या पक्षाचा कार्यकर्ता म्हणजे माझा परिवार आणि माझे जिवाड्याचा एक एक व्यक्ती आहे. कारण या पक्षाने बूंद बूंद से सागर बनाया है और वो सागर के सभी साक्षीदार हैं, जितने भी मंच पे बैठे हैं और जितने भी यहाँ पर बैठे हैं, वो सागर को अगर सागर बनाने का किसी ने काम किया है तो यहाँ पर बैठा हुआ हर एक पदाधिकारी मेरा हर एक परिवार का व्यक्ती है. आज जे म्हणतात आहे जितू भाऊ आपणही भावनिक झालो, पण देशासाठी जो आवश्यक आहे, जे देशासाठी उन्नतीसाठी जो व्यक्ती आवश्यक आहे, गेल्या 2 टर्मपासून 14 ते 19 पासून ज्यांनी देशाचं नाव पूर्ण विश्वमध्ये आपलं महत्त्व देशामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांचं महत्त्व जर विश्वामध्ये वर आणलेलं आहे, एक स्टेजवर आणलेलं आहे, तर या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या वजनी आज या देशाचा प्रत्येक नागरिक दुसरे कंट्रीमध्ये जर गेला तर त्याची विचारपूस त्या पद्धतीने होते जे आधी नव्हता. ते सम्मान या देशाचे लोकांना आज ते भेटत आहे. तर मला वाटते की जेही निर्णय मी या पक्षाची कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता म्हणून गेल्या 13 वर्षापासून मी काम करत आहे. रवीजी, आपण एक नॉर्मल परिवारातून बिलॉंग करतो आणि आपण एक आमदार म्हणून 3रे टर्म या बडनेरा मतदारसंघाचा प्रतिनिधित्व करत आहे. आणि माझेमध्ये एवढा विश्वास दिला की गोरगरिबांच्या पाठीशी उभे राहून त्यांचं काम सामाजिक जाण ठेवून त्यांचे पाठीशी आपल्याला उभे राहायचं आहे. आणि त्यांच्या हाकेला आपण नेहमी त्यांचे मागे पाठीशी उभे राहून त्यांना मदत आपण केली पाहिजे या जिल्ह्यामध्ये. आणि ते करण्याचा प्रयत्न गेल्या 13 वर्षापासून मी करत आलेली आहे. आणि 5 वर्ष माझे खासदारकीचे जे म्हणायचे की नवीन आहे, काही करता नाही येणार, नवीन आहे, तिला पार्लमेंटमध्ये मुद्दे ठेवता नाही येणार, नवीन आहे, तिला समजण्यासाठी 10-15 वर्ष लागतील. पण त्यांना हे माहीत नव्हता की जे जिद्दीने मी त्या पार्लमेंटमध्ये गेली
आणि 16 तास त्या 13 वर्ष तेव्हाही काम केले आणि खासदार झाल्यानंतर सुद्धा मी 13 तास या जिल्ह्यासाठी 16 तास या जिल्ह्यासाठी मी मेहनत करत आहे. आणि मला असं वाटते की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, देशाचे गृहमंत्री जे मी ज्यांना नेता मानते ते असे अमित शहाजी आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि ज्यांनी मला या क्षेत्रामध्ये आणून माझ्यामध्ये विश्वास दाखवलं की आपण या लोकांचे गरजेमध्ये उभे राहू शकतो, त्यांचे कष्टामध्ये त्यांचा हात धरून पुढे नेण्याचं काम आपण करू शकतो, असे आमचे आदरणीय स्वाभिमान पक्षाचे आमदार रवीजी राणा. मी या पक्षाने आम्हाला खूप काही दिलं आहे. मला जेव्हा नेता हसायचे तेव्हा मी सुरुवात केली. आज लोकांना ही भीती आहे की ही बाई पुढे चालली आहे. मी नेहमी म्हणते, गधों की काउंटिंग कहीं नहीं होती, घोड़ों की ही, रेस में दौड़ने वाले घोड़ों की ही काउंटिंग होती है. त्या पद्धतीने शून्यपासून विश्व निर्माण केला. या जिल्ह्याचे मोठे मोठे प्रोजेक्ट आज मी एनडीएचा घटक म्हणून गर्वाने आपल्या लोकांना सांगू शकते. जे निर्णय माझे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ठरवतील, या देशाचे गृहमंत्री अमित शहाजी ठरवतील, या महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस दादा जे ठरवतील आणि रवीजी जेही निर्णय ठरवतील त्यांचे सोबत मी तिथे उभी राहीन. एक कार्यकर्ता म्हणून नेत्यांचा आदेश मी टाळणार नाही. कारण जे आई वडील असतात त्यांचे भूमिकावर डाऊट शंका करणं हा लेकरांना काही शोभत नाही. आणि ज्यांना नेते मानले, ज्यांना आई वडील आपल्या भविष्याच्या ज्यांच्या विचारावर आपण चालतो आहे त्यांचे निर्णयाचं आपण पालन नक्की करू. पण त्याच्या सोबत खूप सारे विषय आहे. आजपासून आचारसंहिता लागली, लोकांनी मैदानामध्ये चालना सुरू केला नाही, मी धावून माझा पूर्ण फेरी झाली आहे. माझा प्रचार हे तर 26ला माझा प्रचार, पोलिंग 26ला होणार आहे. मला अपेक्षित होता की 10-15लाही झाली तर आमची तयारी पूर्ण झाली आहे. लोकांचे अजून उमेदवार सापडले नाही आहे. पण या स्वाभिमानचा प्रत्येक कार्यकर्ता 40 ते 50 सभा आम्ही सगळ्यांनी मिळून या पूर्ण जिल्ह्यामध्ये घेतली आहे. आणि या पूर्ण महिना हा आमच्या रिव्हिजनचा चालला आहे की आचारसंहिता लागल्यानंतर ही रिव्हिजनची बारी आहे. आणि जे अभ्यास आपण केलेला आहे, मग निर्णय रवीजींनी काही घेतलं त्याचे सोबत आपण या निर्णयाला स्वागत सगळे मिळून करू. पण एवढी गोष्टी नक्की आहे की आज मी स्वाभिमान पक्षाची खासदार म्हणून कार्यरत आहे आणि स्वाभिमान पक्षाची एक पदाधिकारी म्हणून मी आज तुमच्या समोर उभी आहे. येणारे भविष्यामध्ये काय होईल, कशा होईल, काय निर्णय घ्यायचा आहे, पण या देशाचे प्रधानमंत्रीची आवश्यकता या देशाच्या प्रत्येक नागरिकाची गरज आहे. मोदीजी म्हणतात की अब की बार, मोदीजी म्हणतात मोदी जी की गारंटी पर या देश के सभी लोगों को विश्वास है. आणि त्या गॅरंटीचे पाठीमागे आम्ही सुद्धा आहे की माझ्या जिल्ह्याला या 5 वर्षामध्ये मोदीजीच्या माध्यमातून माझ्या जिल्ह्याला काय भेटलं तो स्वार्थ माझा आहे. माझ्या जिल्ह्याला जेव्हा देशाला 7 टेक्सटाईल पार्क भेटल्या आणि एक महाराष्ट्राला आणि कोटी लोकसंख्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये एक टेक्सटाईल पार्क जेव्हा माझे अमरावतीला देतात, तो नेता मला गरजेचा आहे. त्याच्यासाठी मी काम करत आहे. जेव्हा 2 ते 3 लाख बेरोजगारांना माझी अमरावतीमध्ये जेव्हा रोजगार भेटन, तो नेता मला माझ्या जिल्ह्यासाठी हवा आहे. नवनीत राणाला कसा नेता हवा आहे ते महत्त्वाचं नाही, माझ्या जिल्ह्याचा जो विकास करण तसा नेता नवनीत राणाला हवा आहे. त्याच्यासाठी मी मोदीजींसोबत आहे. विमानतळ, वॅगन कारखाना, वर्ल्ड क्लास रेल्वे स्टेशन बन्नेरा अमरावती आणि साऊथ एशियाची सगळ्यात मोठी पायलट ट्रेनिंग अकॅडमी अमरावतीला भेटणं. जेव्हा काही पत्रकारांनी, आमचे सगळे भावांनी काही न्यूजपेपरमध्ये टाकलं की IIMC हा नागपूर चालली आणि विमानतळ बंद पडणार, जेव्हा हा बातम्या आल्या तेव्हा मी गुहार लावणारी तुमच्या वतीने जर केंद्रामध्ये गेली असन
तर तुमची आवाज बनून तिथपर्यंत गेली आणि सामान्यांची आवाज ऐकणारा जर देशाचा नेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी सारखा असन तर नरेंद्र मोदीजी हा माझा नेता म्हणून मी या क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि प्रत्येक ठिकाणी निराधार पासून जे प्रश्न मांडले त्याच्यावर शिक्कामोर्तब करणं आणि गोरगरिबांना मदत करणं, शेतकऱ्यांचे महिन्याचे वर्षाचे जे 6 ते 12 हजार रुपये राज्यांनी केंद्र सरकार जे वाढून देते तो नेता मला हवा आहे की माझे जिल्ह्याचा जो विकास करण, शेतकरी शेतमजदूर बेरोजगार मुलांसाठी त्यांचे भविष्यासाठी जो माझे सोबत उभे राहीन, माझे पाठीशी उभे राहीन तो नेता मला या जिल्ह्यासाठी आणि त्यांचेच विचारांवर मी चालणारी एक खासदार आहे. येणारे भविष्यामध्ये आपली लढाई काही सोपी नाही आहे. आपण जर म्हणन की आपण अभ्यास पूर्ण केला, रिव्हिजनला चाललो आहे, प्रत्येक व्यक्तीने 2019 मध्ये एक सुनामी पूर्ण देशामध्ये असताना आपल्या सगळ्यांच्या मदतीने आपण खासदार म्हणून त्या पार्लिमेंटमध्ये गेलो. जेव्हा जब कुछ नहीं थे तो इस जिले के लोगों ने मेरे सिर पे आशीर्वाद का हाथ रखा. आज तो नवनीत राणा खुद एक चट्टान है, कितनी आंधियों तूफानों से डरने वाली नहीं है. गावागावांमध्ये जाताना रवीजी आपण शहरांमध्ये ग्रामीणचे मोजके लोकांमध्ये पण मी तळागाळाचे लोकांपर्यंत जेव्हा पोहोचते ते लहान बाळापासनं ते 80-90चे वयाचे जेवढे बुजुर्ग लोक आहे ते मला माझे डोक्यावर हात ठेवून सांगतात की आम्ही आजपर्यंत खासदार आमचे गावात आणि आमचे गल्लोगल्ल्यामध्ये फिरणारा असा नेता आणि असा खासदार या एवढे वर्षामध्ये पाहिला नाही. हा पहिले खासदार आहे की गोरगरिबांचे घरापर्यंत, शेतकऱ्यांचे तळापर्यंत जाणारा आणि त्यांचे हाकेमध्ये त्यांचे पाठीशी उभा राहणारा आणि 2300 गावपैकी मेजॉरिटी प्रत्येक गावांमध्ये 4-4, 5-5 वेळा आणि काही गावांमध्ये या 13 वर्षामध्ये 13-13, 14-14, 10 एक खासदार म्हणून या 5 वर्षामध्ये मी जाऊन माझा कर्तव्य मी पूर्ण करत आहे. फक्त आपल्याकडनं सगळ्यांकडनं अपेक्षित आहे आमचे जेवढेही राष्ट्रीय आमचे पक्षाचे जेवढेही नेते आहे, जेवढे आमचे मार्गदर्शक आहे, रवीजी आपण खूप वेळी खूप भावनिक होऊन जातो. आपण काही लोकांनी म्हटलं सोडून जाऊ नका, मी कुठे चालली नाही बाबा, मी स्वाभिमानची आहे. आणि काही गोष्टी असतात की आपल्याला जीवनामध्ये त्याच्या सोबत राहून आपले लोकांचं भविष्य पाहावं लागते. आणि एक नेता म्हणून माझ्या जिल्ह्याचा विकास म्हणजे माझं विजन आहे. आणि त्याकरिता रवीजी जे आदेश तुम्ही द्यान, एक वाईफ म्हणून, जीवनसाथी म्हणून मी घरी आहे पण जेव्हा लोकांसमोर येते तो एक कार्यकर्ता म्हणून, पक्षाची एक खासदार म्हणून मी काम करण्याचा प्रयत्न करते. तरी मी माझे सगळे नेतेगणांना विनंती करन की आपले मदतीने आजपर्यंत 17 वर्ष या पक्षाला झाले आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आपण जे आशीर्वाद द्यान ते येणाऱ्या भविष्यामध्ये मी करन. आणि काही लोक टीका करत असताना आपली मर्यादा विसरून जातात. लोकतंत्राचे काम करत असताना एक नेता म्हणून मी माझी परंपरा, मी माझी संस्कृती कोणाचेही समोर कधी मी माझी लाईन सोडणार नाही आणि कोणाला वरी माझी पातळी सोडून मी कधी बोलली नाही. ढोकेताईंनी म्हटलं भातकुलीमध्ये काय घडलं, ढोकेताई ज्यांना आपल्या जिल्ह्याचंच महत्त्व नाही ते माझ्यावर किती बोलल्या त्याला मी महत्त्व देत नाही आणि असे लोकांना मी कधी विचारपूस करत नाही. बरेचसे लोक ओबीसी सारखे माणसं नाही, MIM ज्यांचं नाव त्यांच्या पक्षाचं आहे त्यांनी माझे बापावर बोलले. अरे त्यांना माहीत नाही ज्या महाराष्ट्रामध्ये आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच माझा बाप, छत्रपती शिवाजी महाराज हेच माझा बाप. आणि या महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला आव्हान देते, तुम्ही माझा बाप काढलं आणि तुमची लायकी काय आहे ते या महाराष्ट्राची जनता तुम्हाला दाखवून देईन. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये तुमचा खाता सुद्धा या बापाचे राज्यामधून तुमचा खाता सुद्धा या लोक उघडू देणार नाही, एवढा तुम्ही लक्षात ठेवा. आणि जी लढाई मी करत आलेली आहे
किती लोकांना असं वाटते जे निर्णय रवी भाऊ घेईन त्यांच्या सोबत तुम्ही पाठीशी राहा, त्यांनी हात वरती करून दाखवा. मुट्ठी में बहुत ताकत है ना. जो स्वाभिमान को बोलते थे, मी आपल्याला एवढंच म्हणू शकते की लोक म्हणायचे आमदार ते चमत्कारनी झाला म्हणे, मुठ्ठीभर कार्यकर्ताय हे पुढची लढाई कशी लढतील. जेव्हा सगळे गंमत करायचे, लप्पी भैया तुम्ही सगळ्यांनी सुरुवात केली, अजय भैया, जेव्हा बाकी नेते रवी भाऊचे पक्षावर जय श्रीराम जोरात, जेव्हा लोक नेते म्हणे रवी राणाजी पहिल्यांदा आमदार झाले तर चमत्कारनी झाले म्हणे, छटाकभर कार्यकर्ता घेऊन एवढी मोठी जंग कशी लढन म्हणे, छटाकभर मुठ्ठीनी जिथे 5 बोटच लागते ते मुठ्ठीनी पूर्ण जिल्ह्यावर मातीचा कार्यकर्ता काय असते ते मोठे मोठे पक्षाला दाखवून दिला आहे की आम्ही जिथे आहे. आणि आज जे कार्यकर्ता मेळावा होत आहे हिचा पूर्ण क्रेडिट जर कोणाला असन तर मुठभर कार्यकर्ता ज्यांनी घेऊन या मैदानामध्ये सुरुवात केली, हा मुठ आज मोठे मोठे पक्षाला असं वाटते की त्यांच्या सोबत ते राहिले पाहिजे. ही ताकद तुम्ही सगळ्यांनी निर्माण केली, त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मनापासून कहो दिल से हैज बाबा. आणि कैलाश अपन सब कार्यकर्ता है, मैं भी वही कार्यकर्ता हूं. मैं नेता बनी नहीं, मेरी प्रॉब्लम वही है कि नेते जैसा सोच नहीं सकती मैं. लोगों ने कहा, नेताओं ने कहा कि इसे राजनीति नहीं समझती. मैंने कहा मेरी राजनीति गोर गरीबों के लिए है, खुद के राजकारण के लिए ये क्षेत्र में नहीं हूं. आणि तेच घेऊन या क्षेत्रामध्ये आली, तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा राहिलं. येणारा भविष्य 1 महिना तुमचे आणि आमचे आणि जिल्ह्याचे विकासासाठी खूप महत्त्वाचा आहे. देशावर परत एकदा तिसऱ्यांदा आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे प्राईम मिनिस्टर बनले पाहिजे. त्याच्यासाठी आपले पदराला गाठ मारून घराची दार सोडून या जिल्ह्यामध्ये एक एक मत त्यांचे पदरात पडला पाहिजे. त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मेहनत केली पाहिजे. तेवढीच विनंती मी आपल्याला करन. आणि येणारा भविष्य हा जिल्ह्याचं केंद्रामध्ये परत ताऱ्यांसारखा चमकणार आहे, त्याच्यामध्ये डाऊट कुठेच येत नाही. पण आपण सगळ्यांनी या मैदान गाजलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी तयारी केली पाहिजे. आणि स्वाभिमान पक्षात मी आजही कार्यरत आहे आणि स्वाभिमान पक्षाची पदाधिकारी आहे. पुढे काय होईल, कशा होईल येणारा काळ, आणि आम्ही जेही निर्णय घेतो ते चांगला निर्णय होईल एवढाच विश्वास आपल्याला देते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.